आहे ना. विलासराव साहेबाचं आणि मुंडे साहेबाचं मैत्रीत नातं होतं. अख्ख्या महाराष्ट्राला जाणवलं की आज लातूरच्या जिल्हा परिषदमध्ये त्यांचा पुतळा पण समोरासमोर झालेला आहे ना. सर्वसामान्य लोकांपासून मोठ्या लोकांपर्यंत आणि लोकांची जी भावना होती लातूरमधली सर्व ते जिल्हा रुग्णालय साहेबांनी सांगितलं ना लगेच. पुतळा जे आहे मुख्यमंत्र्यांनी बोलल्यामुळं चांगलं वाटलं, छान वाटलं. मुंडे साहेबाबद्दल बोलल्यामुळं चांगलं वाटलं. तुम्ही कुठून आले होते? स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा या ठिकाणी पार पडलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि कार्यक्रम पार पडल्याच्या नंतर बरेच माझ्यासोबत मुंडे भक्त आहेत, लातूरकर माझ्यासोबत आहेत. दादा, पहिला पूर्णाकृती पुतळा जो आहे तो शासकीय इमारतीच्या या जागेमध्ये पार पडला आहे. काय नेमकं भावना आहेत? भावना काय चांगली आहे ना. विलासराव साहेबाचं आणि मुंडे साहेबाचं मैत्रीत नातं होतं. अख्ख्या महाराष्ट्राला जाणवलं की आज लातूरच्या जिल्हा परिषदमध्ये त्यांचा पुतळा पण समोरासमोर झालेला आहे. काय मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकलं, ते जे काय बोलले त्याच्यातले कोणकोणते वाक्य तुमच्यासाठी भावनिक त्याचे होते, मुंडे साहेबांना आठवण देणारे होते? मुंडे साहेबाच्या विचारावर त्यांनी काम करतात ना. सर्वसामान्य लोकांपासून मोठ्या लोकांपर्यंत आणि लोकांची जी भावना होती लातूरमधली सर्व ते जिल्हा रुग्णालय साहेबांनी सांगितलं ना लगेच. मुंडे साहेबांच्या माध्यमातून म्हणजे कोणकोणते कामं वगैरे झालीत असं तुम्हाला समजत आहे का? मुंडे साहेबाच्या ह्याच्यातून हां, ते काही आठवत नाही आपल्याला. आज काय भावना आहेत? पूर्णाकृती पुतळा जे आहे मुख्यमंत्र्यांनी बोलल्यामुळं चांगलं वाटलं, छान वाटलं. मुंडे साहेबाबद्दल बोलल्यामुळं चांगलं वाटलं. तुम्ही कुठून आले होते? आम्ही वानवडा तालुका औसा लातूर ग्रामीण. आमचे आमदार रमेश आप्पा कराड साहेबांनी या गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमानिमित्त एवढा जनसागर गोळा केलेला आहे की मुंडे साहेबांनी जो कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा जोडला, तो मनामनातला तळागाळातला जो कार्यकर्ता होता, त्याचप्रमाणे आमचे रमेश आप्पा कराड साहेब यांनी लातूर ग्रामीणमध्ये काम करून कामाची चांगली सुरुवात केली आहे. एवढंच आम्हाला अभिमान आहे. अच्छा, खरं तर या येत असलेल्या प्रतिक्रिया. दादा, तुम्ही कुठून आलात? हा, लातूरमधलेच. निलंगा तालुका. काय पंकजा मुंडेंचं भाषण ऐकलं, त्याच्यातले तुम्हाला कोणते वाक्य जे आहे ते चांगले वाटले? हे पंकजा मुंडेनं जे बोललेलं आहे ते चांगले वाटले आम्हाला भाषण. आणि गोपीनाथराव मुंडे साहेब जे होते ते संघर्ष करून चांगलं काम केलेले, त्याच्यामुळं आम्हाला चांगले वाटले. धन्यवाद. या ठिकाणी येत असलेल्या प्रतिक्रिया. मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स प्रतिक्रिया मिळतील का? काय भावना आहेत? लातूरमध्ये हा पूर्णाकृती पुतळा जो आहे तो मुंडे साहेबांचा उभारला गेला आहे. नाही, हे मुंडे साहेबांचा पुतळा म्हणजे एक या लातूरचं भाग्यच असं मी समजतो. कारण या पूर्णाकृती पुतळ्यामुळे लातूरकरांना आणि परळी बीड यांच्यामधला जो दुरावा झालेला आहे किंवा झालेला आहे तो थोडं संपेल. धन्यवाद. पाहिला गेलं तर लातूरकरांच्या या प्रतिक्रिया काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल. मात्र आणखीन काही अपडेट्स या अनावरण सोहळ्याच्या नंतर मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सुजित मीडिया, लातूर.